नारळ किंवा कुठलंही पीक असू द्या, त्याच्यामध्ये वापसा कंडिशन ही मेंटेन झाली पाहिजे. 2 ते 2.5 फुटावरती याचं ड्रीप आहे. खूपच पाणी लागतं. खूप म्हणजे किती? नारळ पाण्यात उभा करावा लागतो का? नाही. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नारळाचं पाणी व्यवस्थापन या गोष्टीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर खरं जर पाहायचं म्हटलं तर मी बऱ्याच ठिकाणी पाहत असतो किंवा ऐकत असतो, की प्रत्येक व्यक्तीचं नारळाच्या पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये वेगळं मत येतं. तर ते ठरतं कशावरून? की जमिनीचा पोत किंवा त्या त्या ठिकाणचं वातावरण किंवा ते एकंदरीत सर्व गोष्टींचा त्याच्यावर विचार करावा लागतो. तर सर्वप्रथम आपण विचार केला तर मी ज्या भागात आहे तर माझा भाग हा दुष्काळी भाग आहे आणि या भागामध्ये म्हणजे सर्वात पाण्याची कमी असलेला आमचा भाग आहे. तर त्यामध्ये मी व्यवस्थापन करून आज तुम्ही पाहू शकताय की उत्तम प्रकारचं नारळाची शेती आम्ही फुलवली आहे. तर त्याचं आमचं पाणी व्यवस्थापन काय असतं याच्याविषयी मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, मी शेतीविषयीच्या माहितीविषयी नवीन-नवीन व्हिडिओज बनवत असतो आणि YouTubeवरती वगैरे टाकत असतो. त्यामागे आमचेही थोडेफार कष्ट असतात. तर मित्रांनो, आपण आपल्यापर्यंत व्हिडिओ हे पोहोचत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, आपण मुख्य विषयाकडे येऊयात. आता नारळाचं पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं म्हटलं, तर माझं वैयक्तिक पाणी व्यवस्थापन हे जे असं आहे, की आम्ही याला पूर्ण ड्रिप इरिगेशनचा वापर करतो, ठिबक सिंचनाचा. याच्यामध्ये कुठलंही पाटपाणी वगैरे सोडत नाही. कारण आमच्याकडे भरपूर झाडं आहेत. त्यांना पाटपाणी वगैरे देणं मनुष्यबळ आमच्याकडे एवढं नाही. त्यामुळे पूर्ण सिस्टम याला ड्रिप सिस्टम करून ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पाणी देतो कसं आम्ही? तर जे नारळ आहे, तर त्यांना 8 दिवसाच्या अंतराने 8 तास 5 HP पंप आहे माझ्या विहिरीमध्ये. ते ते व्यवस्थापनही मी तुम्हाला दाखवेल. 5 HP पंप आहे, तर 8 दिवसामध्ये एक 8 तास एकदा असं आम्ही त्याला पाणी देत असतो. तर ते पाणी देत असताना त्याचा एक विचार असा होतो, की जर हिवाळ्याचे दिवस असतील, तर त्याच्यामध्ये आम्ही एक 12 दिवसापर्यंतचा हा अंतर वाढवतो. पण आता उन्हाळा जसं-जसं जवळ येईल, तसं 8 दिवस काही दिवसांनी अगदीच एप्रिल-मेमध्ये 6 दिवसांच्या अंतराने याला आपण पाणी सोडत असतो. तर पाणी सोडत असताना याचा एक विचार असतो. हिवाळ्याच्या दिवसामध्ये प्रामुख्याने विचार जर करायचा म्हटलं किंवा कुठल्याही दिवसामध्ये नारळ किंवा कुठलंही पीक असू द्यात, त्याच्यामध्ये वापसा कंडिशन ही मेंटेन झाली पाहिजे. तर काही लोकांशी बोलणं झालं माझं, कारण बरेचसे लोकं फोन वगैरे करून माझ्याशी संपर्क करत असतात. त्यांच्याशी माझं बोलणं होतं. त्याच्यातले मी काही मला अनुभव जे असतात, मी तुमच्याशी शेअर करत असतो. तर मला परवा दिवशीच एक फोन आला होता. तर त्यांनी मला सांगितले खूप पाण्याच्या भागात नव्हते, सांगलीवरनं वगैरे होते ते. त्यांच्याकडनं नदी वगैरे जाते त्यांच्या जवळून. तर ते म्हणत होते, की मी साधारणतः रोज 2 ते 3 तास त्या नारळामध्ये पाणी सोडतो. त्यांचं ड्रिप इरिगेशन आहे. तर मी त्यांना सजेशन दिलं, की तुम्ही असं करू नका. तुम्ही नारळाचं पाणी काय फक्त असं दिवसाआड किंवा दिवसावर सोडू नका. तुम्ही त्या जमिनीची स्थिती बघा. तुम्ही जावा जमिनीमध्ये, त्याची वापसा कंडिशन कशी आहे, काय आहे? ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये पाणी सोडा. कारण जास्तीचं पाणीही चांगलं नसते. आपण असं म्हणतो, की नारळ हे बागायत पीक आहे, मग त्याला किती पाणी द्यावं? मी त्याला रोजच पाण्यात उभं केलं तर होईल का? असं होणार नाही. त्याला रोज पाण्यात उभं करून चालणार नाही. कारण त्यालाही त्याच्या कंडिशन्स मेंटेन झाल्या पाहिजे. त्याचा वापसा त्याच्यामध्ये झाला पाहिजे. त्याला परत त्याची मुळी पण चालली पाहिजे. जर तुम्ही खूप पाणी करत राहिला, तर मुळी आपसूक वाढणार नाही किंवा त्याला एक स्टॉपेज येऊन जाईल, की मुळी तिथं जागेवर थांबून जाईल. जर सारखं ओलावा त्याच्यामध्ये ठेवला तर. तुम्ही त्याला मुळीला पाणी शोधायला भागही पाडलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही वापसा कंडिशनही ठेवली पाहिजे. त्यामुळे तुमच्या नारळाची मुळी चालेल आणि मुळी व्यवस्थित चालली तर तुम्हाला माहिती आहे, की मुळी जर व्यवस्थित चालली कुठल्याही पिकाची, तर ते पीक व्यवस्थित जोमात येत असतं वरती. तर आपण आता प्रत्यक्षात पाहूयात आम्ही कसं याचा ड्रिप इरिगेशनचा वापर केलाय किंवा कशा पद्धतीने आमचं हे व्यवस्थापन आहे. तर चला आपण पाहूया. मित्रांनो, हे माझं जे ड्रिप इरिगेशन आहे याचं मी तुम्हाला दाखवतोय. हे तुम्ही पाहू शकताय साधारणतः नारळापासून 2 ते 2.5 फुटावरती याचं ड्रिप आहे. तर याचं आपण याला फ्लड ड्रिप असं म्हणतो. जैन इरिगेशनचा हा मिळतोय. याला ॲडजस्टेबल आहे हा. साधारणतः तासाला 100 लिटरपर्यंत पाणी टाकू शकतो. याची जी क्षमता जी आहे ती 100 लिटर पाणी टाकण्याची आहे. याला ह्या बाजूने 2 ते 2.5 फुटावरती आणि तुम्ही इकडच्या बाजूने पाहू शकताय समोर जी आहे. तर याही बाजूने साधारणतः 2 ते 2.5 फुटावरती याचं हे आहे. तर याला 2 प्रत्येकाला आहेत. त्याही नारळाच्या बाबतीमध्ये तोच विषय आहे, की 2 ते 2.5 फुटावरती त्याला दोन्ही बाजूंनी हे फ्लड ड्रिप आहेत. आता तुम्ही इकडे पाहू शकताय साधारणतः ही नारळाच्या बाजूने आहे.
आणि इकडे साधारणतः या बाजूला पाहू शकताय की ही जे आमचं 20 mm ची इनलाईन आहे, हे इनलाईन ड्रीप आहे हे. तर हे पण आहे दोन्ही नारळांच्या जे 15 फूट अंतर आहे त्याच्यापासून 7.5 फुटावरती हे इनलाईन ड्रीप आहे 20 mm चं. हालाकी हे पण ड्रेस जे आहे ही पण लाईन आहे ती 20 mm ची आहे. आणि जे प्रत्येक नारळाला दोन बाजूने दोन ड्रीप आहेत. फ्लड ड्रीप आपण त्याला म्हणतो की जास्त पाणी देणारे. आणि ही जी आहे याच्यामध्ये इनलाईन आहे, मध्ये इनलाईन आपण वापरतोय. त्याने काय होतंय की हा जो मधला भाग आहे साधारणतः इकडे 2 ते 3 फूट आणि इकडे 2 ते 3 फूट हा ह्या मधल्या लाईनने ओला होतोय. आणि जे आपलं नारळाच्या जवळचे जे ड्रीप आहेत तर त्याने तो बाकीचा भाग हा ओला होतोय. त्याने संपूर्ण शेत आहे हे 8 तासामध्ये पूर्ण ओलं होतंय. आणि त्याचा मॉइश्चर पण मेंटेन राहते की खूप जास्त वाहवत नाही पाणी. आणि पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित त्याला पाणी मिळते. आता काही लोकांचं म्हणणं येतं की याला आळं करून पाणी दिलं पाहिजे, पाट करून पाणी दिलं पाहिजे. पण म्हणणं हे वेगळं येतं. आणि आम्ही जे करतो ते प्रात्यक्षिक असतं. आमचं जे अनुभव आहे, आम्ही जे करतोय आणि त्याचा रिझल्ट आम्हाला येतोय, अशाच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणायला कोणी काही म्हणतं, पण आम्ही जे प्रयोग करतो आणि आम्हाला ज्याच्यातनं सक्सेसफुल जे प्रयोग वाटतात ते आम्ही करत असतो. कारण याच्या आधी आम्ही फक्त साईडला ड्रीप ठेवले होते. तर आम्हाला वाटलं की पाण्याची आणखी थोडीशी नारळाला आवश्यकता आहे. तर ह्यामध्ये इनलाईनचं जे इनलाईन लेटरल जे आहेत ते आम्ही टाकून दिलेत. आणि त्यांनी आम्हाला चांगलं वाटतंय की यावर्षी नारळाची पाण्याची कमतरता तिथे वाटत नाही. शेतकरी मित्रांनो, जे आमच्या संपूर्ण नारळाचं पाणी व्यवस्थापन चालतं त्यामधली ही एक विहीर आहे. तर तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, आमच्या संपूर्ण शेतामध्ये साधारण 20 एकरचं क्षेत्र आहे आमचं आणि आमच्या चुलत्यांचं. तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एक 50 एक बोरवेल आम्ही खोदलेत. म्हणजे मी नेहमी एक उल्लेख करत असतो की दुष्काळी भागामध्ये आम्ही एवढं करतोय, दुष्काळी भागामध्ये. पण त्याच्यामागची गुंतवणूक खूप मोठी आहे आमची. आणि त्याच्यामध्ये साधारणतः 16 ते 17 बोरवेल चालतात उन्हाळ्यामध्ये. तुम्ही आमच्या आसपास जर परिस्थिती पाहिली उन्हाळ्यामध्ये तर पिण्यासाठी पण पाण्याचे प्रॉब्लेम्स असतात आमच्या भागामध्ये. पण आमचं एक साधारणतः 10 ते 15 एकराचं क्षेत्र ओलिताखाली आहे. म्हणजे साधारण आमची 10 ते 12 एकर बाग आहे आणि बाकी पण काही गोष्टी असतात. तर तुम्ही पाहू शकता ही विहीर आहे. तर त्याच्यामध्ये हे आमच्या बाजूने बोरवेलचं इकडनं पाणी सोडलेलं आहे. ते पाईप तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील. हे इकडे पाईप तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील. आणि त्या बोरवेलचं पाणी आम्ही याच्यामध्ये सोडतो. आणि साधारणतः एक साधारण 8 तास जर लाईट आमची चालली तर आमचं बोरवेल असे चालतात की आमचं जे 5 HP ची मोटर याच्यामध्ये चालते तर ते चालून त्याचं अर्धं पाणी जवळजवळ शिल्लक राहतं सध्याच्या स्थितीमध्ये. उन्हाळ्यामध्ये हालाकी थोडंफार कमी होतं आणि त्यानंतरही आमचं संपूर्ण भागतं. आणि त्यासाठी बाकीच्या व्यवस्थापनासाठी आम्ही एक शेततलाव बनवलेला आहे मित्रांनो. त्या शेततलाव पूर्ण भरून ठेवलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर आम्हाला इमर्जन्सी अडचण आलीच तर त्याचाही वापर करणार आहोत. मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की नारळाचं जे पाणी व्यवस्थापन त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मिथ आहेत की खूपच पाणी लागतं. खूप म्हणजे किती? नारळ पाण्यात उभा करावा लागतो का? नाही. तर त्याला साधारणतः आठवड्यातनं मी म्हणेल तेवढं उन्हाळा जर जास्त आला तर 6 दिवसातनं एकदा त्याला 8 तास पाणी जर तुम्ही 5 HP च्या पंपाने 1 एकरासाठी दिलं तरी उत्तम त्याचं व्यवस्थापन होतंय आणि नारळही व्यवस्थित येतात. आणि दुष्काळी भागामध्ये नारळ व्यवस्थित येतोय. त्याचा काही विषय नाही की फक्त पाणी किंवा पाण्याखालच्या भागामध्ये नारळ येईल असं काही नाहीये. दुष्काळी भागात येतो याचं एक जिवंत उदाहरण हे आमच्याकडे आहे. मित्रांनो, धन्यवाद.